नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि या कथेचे पुढील भाग तुम्हाला येत राहील. मला फक्त खात्री करायची होती की ती घरामध्ये आहे की नाही. ही कुठे गेली तर मी प्रेरणाच्या प्रश्नांना काय उत्तर देऊ. प्रेरणाला मला निराश करायचं नाही आहे, संजयने उत्तर दिलं. आणि त्याने त्याच्या बहिणीचा विचार केला की ही गायब झाली तर प्रेरणा त्याचं काय करेल. मला आशा आहे की एक दिवस तू तिच्या प्रेमात पडशील आणि जर तू तिच्यावर वेडा झालास तर मी तुला नेहमीच चिडवू शकेन. कुणाल लगेचच चिडलेला संजयला म्हणाला, मी तिच्या प्रेमात पडणार नाही. संजय ओरडला, जेणेकरून कुणाल त्याला काय म्हणायचे आहे ते ऐकू शकेल, कारण कुणाल त्याच्यापासून खूप दूर होता. यू बास्टर्ड. कुणालने त्याच्या शब्दांना प्रतिसाद देणे थांबवले आणि तिथून निघून जाऊ लागला. तेव्हा संजयने चिडून त्याच्या शिव्या दिल्या. सकाळी सकाळी संजय त्याच्या ब्लँकेटमध्ये गुरफटून झोपला होता. त्याचं शरीर थरथर कापत होतं. त्याने हालचाल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्याचं पूर्ण शरीर दुखत असल्याचं जाणवलं. संजयने नाईट स्टँडवरून त्याचा सेलफोन घेतला आणि परत ब्लँकेटमध्ये घुसला. संजयने ताबडतोब कुणालला कॉल केला. हॅलो कुणाल, माझ्या रूममध्ये डॉक्टरांना पाठव. मला वाटतं माझी तब्येत ठीक नाही आहे, संजय म्हणाला. कुणालने कॉल रिसीव करताच बोलला. कुणाल काही बोलला नाही. त्याने कॉल ठेवला आणि डायरेक्ट उठून संजयच्या रूममध्ये गेला. तर त्याला तिथं संजय ब्लँकेटमध्ये कुळकुळताना दिसला. तो लगेच त्याच्या जवळ गेला. मी डॉक्टरांना कॉल केला आहे, ते येतील, पण तोपर्यंत मी जान्हवीला इथं बोलवू का. बेडवर बसत कुणालने त्याला विचारलं. त्याची काही गरज नाही, मी डॉक्टरांची वाट पाहू शकतो, संजय थंड आवाजात बोलला आणि तसाच ब्लँकेटमध्ये पडून राहिला. कुणालही त्याच्या जवळच बसला होता. काही वेळानंतर डॉक्टर आले आणि त्यांनी संजयचं चेकअप केलं आणि बोलले की कामामुळे थकवा आला आहे, थोडा दिवस आराम करावा लागेल. त्यांनी काही मेडिसिन दिल्या आणि निघून गेले. ठीक आहे, तर मी निघतो ऑफिससाठी. तुला काही दिवस येण्याची गरज नाही, मी सगळं मॅनेज करेन, कुणाल बोलला आणि त्याच्या बेडवरून उठला. पण तू कसं मॅनेज करणार आहेस, संजयने विचारलं. जसं की तुझ्याशिवाय मला कंपनी चालवायची माहितीच नाही. एवढं बोलून कुणाल तिथून निघून गेला. संजयने उसासा सोडला. त्याला किमान आठवडाभर तरी ऑफिसमध्ये कुणाल पाऊल ठेवू देणार नाही हे त्याला माहिती होतं. संजय थोड्या वेळाने उठून फ्रेश होऊन तेजस्वी सूर्य पाहण्यासाठी बाल्कनीत जाण्याचा निर्णय घेतला. बाल्कनीत जाऊन तो आजूबाजूचं निरीक्षण करू लागला. जेव्हा संजयची नजर गेटकडे गेली तेव्हा संजयने जान्हवीला पाहिलं, जी सिंघानिया मेन्शनमधून बाहेरच्या दिशेने चालत होती. ही एवढ्या लवकर कुठे जात आहे, संजयने विचार केला. कुठेही जाऊ, मला काय करायचं आहे, संजय मनातच विचार करत म्हणाला. संजयने त्याचे सगळे विचार झटकले. आता जवळपास 3-4 दिवस झाले होते. संजय मेन्शनमधूनच त्याचं ऑफिस वर्क करत होता आणि दररोज जान्हवीला सकाळी मेन्शनमधून बाहेर पडताना बघत होता. उत्सुकतेपोटी संजय लगेच घराच्या बटलरजवळ जाऊन जान्हवीबद्दल विचारायचं ठरवलं. बटलर म्हणजे घरातला नौकर. संजयने बटलरला किचनमध्ये शोधले तर ते तिथेच बाकी मेडनं त्याचं काम सांगत होते. बटलर अंकल, प्लीज इथे या जरा. संजयने बटलरला त्यांच्यापासून खूप दूर असलेल्या खुर्चीवर बसत बोलावलं. तुम्ही मला काय बोलावलं, बटलर अदबीने विचारलं. जान्हवी कुठे आहे, संजयने भोळापणाने विचारले. मिस जान्हवी सहसा रविवार सोडून दररोज सकाळपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जातात, बटलरने उत्तर दिलं.
कारण त्यांना घरातील प्रत्येक हालचाली माहिती होत्या. ती कुठे जाते? संजयने पुन्हा विचारले. मला माहिती नाही सर, बटलर बोलला. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. संजय एवढं बोलला आणि बटलर मान हलवून तिथून निघून गेला. आणि नंतर संजय अनुत्तरित प्रश्नांसह त्याच्या खोलीत परतला. या शनिवारी संजय त्याच्या रूममध्ये काम करत होता. सकाळी 10 वाजता संजय बाल्कनीत बसला आणि बाहेर पाहू लागला. घड्याळात 10 वाजून 10 मिनिटे झाली, पण त्याला जान्हवी बाहेर जाताना दिसली नाही. ही मुलगी कुठे आहे? ती सहसा यावेळी बाहेर जाते ना? संजयने मनातच विचार केला. नकळत पायऱ्यावरून खाली येऊ लागला. तो रोज यावेळी जान्हवीला बाहेर जाताना पाहत होता, पण आज जान्हवी त्याला दिसलीच नाही. तो खालच्या मजल्यावर आला आणि जान्हवीच्या रूमकडे जाऊ लागला. रूम थोडीशी उघडी होती. क्लिक करून दरवाजाचा आवाज झाला. संजयने जान्हवीच्या रूमचा हळूच दरवाजा उघडला आणि आत पाहिलं तर जान्हवीला घरातील एका नोकराने बेडवरती दाबून पकडलं होतं. ती त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला सुटता येत नव्हतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला सोड, नाहीतर मी संजयला हे सगळं सांगेन. सोड मला, जान्हवी त्या नोकराला धक्का देत बोलत होती, पण तो काही तिला सोडत नव्हता. मला वाटतं तुमचा अंदाज चुकला आहे मॅडम. मिस्टर संजयला तुमची अजिबात पर्वा नाही आणि याचा पुरावा हा आहे की त्यांनी तुमच्याशी लग्न करूनही इथे या गेस्ट रूममध्ये ठेवलं आहे. शांत व्हा मॅडम, मी आहे ना तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी. तो नोकर ओठांवर खोडकर हास्य आणत बोलला आणि वेटरचे बोलणे संपताच संजयने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. अच्छा, तर आता मी केव्हा काय विचार करतो हे सगळं कळायला लागलं आहे तर तुम्हाला. एवढं वेळ हात असलेला नोकरचा चेहरा आता फिका पडला. तो लगेच जान्हवीपासून दूर झाला आणि संजयच्या पायात येऊन पडला. जान्हवी बेडवरती सावरून बसली आणि रडू लागली. मला माफ करा सर, मी ते पुन्हा असं काही करणार नाही. तो नोकर थरथर कापत बोलला. संजयने त्या नोकरच्या चेहऱ्यावर जोरात लाथ मारली. तो त्याला त्याच्या नाकातून रक्त येईपर्यंत मारत होता. फक्त एक लाथ मारून समाधानी न होता संजयने नोकरची कॉलर पकडली आणि रिला उभा करून मारू लागला. तुझा तर मी आज नक्की जीव घेईन. संजय त्याला मारत बोलला. माफ करा सर, प्लीज माफ करा. नोकराने संजयला माफी मागण्यासाठी हात जोडले, पण दुर्दैवाने त्याचा आता काही उपयोग होणार नव्हता. संजयने नोकराला ओढून बाहेर नेले आणि बटलरला बोलावले. तुम्ही त्याला खोलीत बंद करा, त्याचे हातपाय बांधा, संजय म्हणाला आणि नंतर जान्हवीच्या खोलीत परतला. संजयने जान्हवीजवळ जाऊन तिचे केस पकडले. मी तुला आधीच सांगितलं होतं ना, इतर पुरुषांपासून लांब राहायचं, त्यांना सिड्यूस करण्याचा प्रयत्न करू नको. संजय तिचा चेहरा आपल्यासमोर करत बोलला. मी कुणालाही सिड्यूस करत नाही केलं आहे. शारीरिक आणि मानसिक वेदना होत होत्या जान्हवीला, तेव्हा तीही जोरात ओरडली. तू त्याला सिड्यूस नाही केलं तर तो तुझ्याशी असे करण्याची हिंमत करू शकत नाही. आणि लक्षात ठेव की या घरातील नोकरापासून जर तू प्रेग्नंट झालीस आणि प्रेरणा असे मानले की हे माझे मूल आहे, तर तुला जिवंत फाशी देईल. संजय बेडवर जान्हवीचे डोके आपटत म्हणाला. आजपासून रूम लॉक करून बसायचं, संजय म्हणाला आणि जान्हवीला तसंच वेदनेत तडपवत ठेवून निघून गेला. संजय जान्हवीच्या रूममधून पटकन बाहेर आला. त्याच्या हाताला खास सुटू लागली होती आणि त्याच्या भावना तीव्र होत होत्या. त्याला जान्हवीला त्रास देण्याचे धाडस करणाऱ्या माणसाला ताबडतोब मारहाण करायची होती. तो
घाईघाईने बेसमेंटमध्ये गेला. तिथं तो नोकर एका खुर्चीवर बांधलेला अवस्थेत होता. बास्टर्ड, संजय त्याला ओरडू लागला. मी तुला इथे माझ्या बायकोवर बलात्कार करण्यासाठी नाही, माझ्यासाठी काम करायला ठेवलंय, संजय रागात म्हणाला. त्याचे डोळे, चेहरा पूर्ण लाल झाले होते. माफ करा सर, मला माफ करा. मी मॅडमना पुन्हा त्रास देणार नाही असे वचन देतो. तो नोकर त्याला विनंती करू लागला. तो विनवणी करताना हळूवारपणे म्हणाला. तुला माफी नाही. संजयने त्या नोकराला मारायला सुरुवात केली. संजयने नोकराच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला मनाप्रमाणे शिक्षा केली. संजयने त्याचे रक्ताळलेले हात शर्टला पुसले आणि तिथून तो जान्हवीच्या रूमकडे गेला. क्लिक करून दरवाजाचा आवाज झाला. खोली आतून बंद होती. जान्हवी, ओपन द डोअर. संजयने अधीरतेने दारावर टकटक केली. जान्हवीने दार उघडलं आणि संजयचा रक्ताने माखलेला शर्ट बघून ती दचकली. ओ माय! जान्हवीने अविश्वासाने तिचे तोंड झाकले. हळूहळू संजयपासून दूर जाऊ लागली. एकही शब्द न बोलता संजय एक एक पाऊल टाकत जान्हवीजवळ जाऊ लागला आणि ती अजूनच घाबरली. जवळ येऊ नकोस, जान्हवी मागे मागे जात बोलली. तू घाबरलीस ना? खूप उशीर झाला आहे. तू आता लांडग्याच्या पिंजऱ्यात आली आहेस, जो तुला कधीही मारू शकतो बघ. संजयने तिला त्याचा रक्ताळलेला शर्ट आणि हात दाखवला. मी जे बोलते ते तू नाही ऐकलं तर यापेक्षाही तुझ्याशी जास्त काही करू शकतो, लक्षात ठेव. संजय पुन्हा धमकी देत बोलला. जान्हवी मागे भिंतीला टेकली होती आणि संजयने तिच्या दोन्ही बाजूंना हात ठेवला होता. तू जा इथून, निघून जा, जान्हवी मोठ्याने ओरडली. ती त्याचा असा अवतार बघून घाबरली होती. मी जे सांगितलं ते तुला समजलं ना? संजय तिच्यावर नजर रोखून बोलला. संजयच्या चेहऱ्याकडे पुन्हा पाहण्याची हिंमत जान्हवीमध्ये नव्हती. हिंमत न करता जान्हवीने फक्त मान हलवली. आता मी जातोय, तू अंघोळ करून घे आणि हे कपडे लगेच फेकून दे, संजय बोलला आणि तिथून निघून गेला. टोक टोक. कुणालने दरवाजा उघडला. कुणाल ऑफिसमधून आला तेव्हा संजयने त्याला बोलावलं होतं, म्हणून तो संजयच्या रूममध्ये आला. तुम्हाला बोलावलं? कुणालने विचारलं. तो सोफ्यावर बसला असताना कुणालने मुद्दाम विचारले. तुझ्या माणसांना बेसमधून एका नोकराची डेड बॉडी साफ करायला सांग. संजय त्याचे हावभाव न बदलता बोलला. काय प्रॉब्लेम आहे तुझा? तू त्याला का मारलेस? कुणालला आश्चर्य वाटले, कारण संजयने अजूनपर्यंत घरातल्या नोकराला कधीही मारलं नव्हतं. त्याने जान्हवीबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. संजय त्याच्या मुठी आवळून बोलला. त्याने जरी तिच्यावर बलात्कार केला तर तुला काय अडचण आहे? शेवटी तुझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही, किंवा तुला राग आला असेल ना? संजय एका महिलेमुळे आपल्या घरातील नोकराला मारले असल्याचे कळल्यावर कुणालने त्याला छेडले. मला राग नाही आला, मला फक्त जान्हवी या घरातील नोकराबरोबर रासलीला करू नये आणि प्रेग्नंट राहू नये असं वाटतं, कारण प्रेरणाला वाटेल की ते माझे मूल आहे आणि मला आधी घाण माझ्या गळ्यात नको आहे. पुन्हा संजयने कुणालच्या तर्कापलीकडे कारण सांगितलं. हे तर आता तुलाच माहिती, आणि हो, मी आपला उशीर डिलिव्हर झालेला माल एका आठवड्यापूर्वी पाठवला आहे आणि त्यांनी सांगितले की माल त्यांच्या ठिकाणी पोहोचला आहे, कुणाल म्हणाला आणि लगेच संजयच्या खोलीतून निघून जाऊ लागला. कुठे जात आहेस? संजयने विचारलं. तुम्हा कपलना क्वालिटी टाईम हवा असेल ना, तोच देत आहे, कुणाल डोळे मिचकावत बोलला. मी तुझा जीव घ्यायचा आधी इथून निघून जा. संजय त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत बोलला. हां हां. कुणाल हसत हसत मान हलवत त्याच्या रूममधून बाहेर पडला आणि बेसकडे डेड बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी निघून गेला. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली
ते कमेंट करून नक्की सांगाल आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.